सोहमने गावी राहणाऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, जो त्याच्या आईवडिलांनाही मान्य होता. पण सोहमच्या मोठ्या भावाची पत्नी कावेरीला हे लग्न मान्य नव्हते. म्हणूनच सोहम व रेश्माच्या लग्नानंतर कावेरी रेश्मासोबत अजिबातच चांगली वागत नव्हती. तिच्या हातचे पाणीसुद्धा ती घेत नव्हती. पण एके दिवशी असं काही घडलं की त्यानंतर तर घोरपडे दाम्पत्याला 2 मुले असतात. मोठ्या मुलाचे नाव नितीन व लहान मुलाचे नाव सोहम असते. 2 वर्षापूर्वीच नितीन व कावेरीचे लग्न झालेले असते. कावेरी ही मोठ्या घराण्यातील मुलगी असते. ती नोकरीसुद्धा करत असते. तिचे राहणीमान अगदी उच्च दर्जाचे असायचे. नितीनसुद्धा चांगला कमवता असतो. तर लग्नाच्या काही दिवसानंतर कावेरीने नोकरीवर जाण्यास पुन्हा सुरुवात केली होती. नितीनसुद्धा आपल्या कामात व्यस्त होता. तर सोहम हा नुकताच शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालेला असतो. नोकरीच्या काही महिन्यानंतर सोहमच्या मित्राचे लग्न ठरते. पण लग्न गावी असते. त्यामुळे सोहम सुरुवातीला मित्राला सांगतो की मी लग्नाला येऊ शकणार नाही. पण मित्र त्याचे काहीच ऐकत नाही आणि मग त्याला आपल्या सोबत गावी घेऊन जातो. लग्न कार्यक्रमाच्या दरम्यान सोहमची ओळख रेश्मासोबत होते. मेहंदी काढण्याच्या कार्यक्रमामध्ये रेश्मा सर्वांच्याच हातावर अगदी सुंदर छान मेहंदी काढत असते. तिने काढलेली मेहंदी सर्वांनाच आवडते. ती मेहंदी काढत असतानाच पहिल्यांदा सोहमने रेश्माला पाहिलेलं असतं. पुढच्या 2 दिवसात लग्न सोहळा पार पडतो. सोहमची नजर आता रेश्माला शोधू लागते. तो रेश्माबाबत त्यांच्या मित्रांकडून व त्यांच्या वडिलांकडून थोडीफार माहिती घेतो. तेव्हा सोहमच्या मित्राचे वडील सांगतात की हो, आपल्याच गावातील एक संस्कारी मुलगी आहे. तिचे वडील माझे चांगले मित्र होते. पण त्यांचे एका आजाराने काहीच महिन्यापूर्वी निधन झाले आहे. त्या आजारात त्या कुटुंबाचे भरपूर पैसे गेले आहेत. त्यामुळे ते कुटुंब खूप गरीब झाले आहे. त्यामुळेच रेश्माला तिचे शिक्षणसुद्धा अर्धवट सोडावे लागले आहे. कारण तिला अजून एक भाऊ आणि एक बहीण देखील आहे. ते लहान आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आता तिच्यावर आणि तिच्या आईवरच आलेली आहे. आणि त्यामध्येच रेश्माचे लग्नाचे वयसुद्धा आता आले आहे. तसे तर पाहिले तर स्थळ पाहण्यास येतात. पण घरची गरीब परिस्थिती आणि मानपानामुळे प्रत्येक वेळी लग्न काही जमत नाही. त्यामुळे आईलासुद्धा आता काळजी लागून राहिलेली असते की आपल्या मुलीचे लग्न कधी होईल. बाकीच्या 2 मुलांचे शिक्षण, घर खर्च या सर्वांच्या विचारात सुद्धा त्या नेहमी त्रस्त असतात. पण स्वभावाने सांगायचं झालं तर त्या मुली व एकूणच ते कुटुंब फार चांगले आणि सुसंस्कारी आहेत. कारण लहानपणापासूनच रेश्मा माझ्या नजरेसमोरच लहानाची मोठी झाली आहे. मी लहानपणापासून तिला ओळखतो. खूप चांगली मुलगी आहे. तू जर खरंच तिच्यासोबत लग्न करण्याचा विचार करत असशील तर सर्वात आधी तू तुझ्या आईवडिलांशी बोल. त्यांची परवानगी घे. तेव्हाच मी सुद्धा तिच्या आईशी बोलतो आणि मग पुढील गोष्टी आपण ठरवू. त्यावर सोहम पटकन हो बोलतो. तो बोलतो की हो काका, मी आजच आईवडिलांशी याबाबत बोलतो. मी आजच निघत आहे. तोपर्यंत तुम्ही सुद्धा तिच्या आईशी बोलून घ्या आणि मग काय ते आपण पुढचे ठरवू. मी आईवडिलांना घेऊन नक्की गावी परत येईन. असे बोलून सोहम रात्रीच्या गाडीने शहरात निघण्यासाठी तयार होतो. तो शहरात पोचतो आणि त्याच दिवशी आपल्या आईवडिलांशी एकत्र बोलतो. तेव्हा त्यांचा मोठा भाऊ, त्याची वहिनी, आईवडील एकत्रच हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा सोहम गावी असणाऱ्या रेश्माबाबत आपल्या कुटुंबाला सांगतो. तो सांगतो की रेश्मा खरंच खूप एक चांगली आणि संस्कारी मुलगी आहे. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. तुम्ही एकदा तिला भेटून घ्या. तेव्हा सोहमची वहिनी म्हणजेच कावेरी बोलते की तुमच्यासाठी मी माझ्या मावस बहिणीचे स्थळ सांगितले होते ना. ती किती सुशिक्षित आहे, शहरात वाढलेली आहे आणि आपल्या घराला साजेसे देखील आहे. तर तुम्ही तिचा विचार का करत नाही आहात? त्यावर सोहम बोलतो की
वहिनी, तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे की मला तिच्याशी लग्न करायचं नाही. खरं तर कावेरीची मावस बहीण असते ती खूपच मॉडर्न विचारांची असते. तिचे राहणीमान उच्च असते. मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करणे, एकत्र वेळ घालवणे, आरामात राहणे तिला आवडत असते. आणि असे बरेच छंद तिला असतात, जे की सोहमला अजिबातच आवडत नसतात. त्यामुळेच त्याने लग्नाला नकार दिलेला असतो. पण आपली मावस बहीण आपल्या घरी आपली जाऊ म्हणून आली तर तिचे आणि आपले छान चांगले जमेल. आपल्याला मस्त राहता येईल व आपल्या स्टेटसला सूट होईल. या हेतूने कावेरी सोहमला तिच्यासोबत लग्न करण्यासाठी भाग पाडत असते. पण सोहम आपल्या मतावर ठाम असतो. तो गावी राहणाऱ्या रेश्मासोबतच लग्न करण्याचा निर्णय घेतो. हे ऐकून कावेरी नाराज होते आणि तेथून निघून जाते. पण आई-वडील सोहमच्या बाजूने असतात. ते पुढच्या काहीच दिवसात गावी राहणाऱ्या रेश्माला भेटायला जातात. प्रथम ते त्यांच्या मित्रांच्या घरी जातात आणि मग रेश्माच्या पूर्ण कुटुंबाला भेटतात. रेश्माला पाहताक्षणी सोहमच्या आईवडिलांनी तिला पसंत केलेली असते. सोहमच्या आईवडिलांची देखील पैशांच्या बाबतीत काही मुलीकडून अपेक्षा नसते. तर त्यांना मुलगी चांगली हवी असते. आणि मग पुढच्या काहीच महिन्यात दोघांचे लग्न होते. लग्न करून रेश्मा सोहमच्या घरी येते. मुळातच कावेरीला हे लग्न मान्य नसते. कारण सोहमचे लग्न तिच्या बहिणीशी व्हावं असं तिला मनापासून वाटत असतं. पण सोहम तिचे काहीच ऐकत नाही. तो स्वतःच्या मर्जीने लग्न करतो. रेश्मा ही गावी राहणारी मुलगी आहे. तिला काहीच कळत नाही. ती गावंढळ आहे असा समज कावेरीचा झालेला असतो. त्यातच आपल्या मावस बहिणीला नकार दिल्यामुळे आणखीनच राग येत असतो. त्यामुळे ती सोहमच्या पत्नीशी म्हणजेच रेश्माशी एका वेगळ्याच दृष्टिकोनातून वागत असते. ती तिचा अजिबातच जाऊ म्हणून स्वीकार करत नाही. ती तिच्याशी अगदी पहिल्या दिवसापासूनच खूपच तुटक वागत असते. लग्नानंतरचे 2-3 दिवस असेच निघून जातात. पाहुणेसुद्धा आपापल्या घरी गेलेले असतात. आता रेग्युलर रुटीन चालू होतं. कावेरीसुद्धा ऑफिसला जात असते. ती स्वतःचा नाश्ता जेवण स्वतःच्या हातानंच बनवून घेत असते. रेश्माने बनवलेला अगदी चहासुद्धा ती घ्यायला तयार नसते. रेश्मा अनेक वेळा कावेरीशी बोलण्याचा, चांगला वागण्याचा प्रयत्न करत असते. पण प्रत्येक वेळी कावेरी तिला अपमानास्पद बोलते. तरी देखील रेश्मा तिला काही उलट उत्तर देत नाही. कारण ती गप्प असते. कारण घरात वाद व्हायला नको होता किंवा नाते खराब व्हायला नको म्हणून ती प्रत्येक वेळेस शांत राहते. हे सर्व सासूबाईंच्या लक्षात देखील येत असतं. पण तरी देखील त्या याबाबत काहीच बोलत नाहीत. कावेरी ऑफिसला गेल्यानंतरच मगच रेश्माला किचनमध्ये जाण्याची परवानगी मिळत असते. जोपर्यंत कावेरी स्वयंपाकघरात आहे तोपर्यंत रेश्मा देखील स्वयंपाकघरात जात नाही. कारण तशी ताकीदच कावेरीने रेश्माला दिलेली असते. त्यामुळे रेश्मा देखील कावेरी गेल्यानंतर मग पुढच्या कामाची सुरुवात करत असते. रेश्माला विश्वास असतो की एक दिवस परिस्थिती नक्कीच बदलेल. एक दिवस कावेरीचा स्वभाव नक्कीच बदलेल. या विश्वासाने ती राहत असते. असेच काही महिने निघून जातात. कावेरी सोडून घरातील इतर सर्वांनाच रेश्माने आपल्या प्रेमळ स्वभावाने आपलेसे करून घेतलेले असते. पण कावेरी तिच्याशी नीट वागत नसते. असेच बरेच महिने निघून जातात. एक दिवस कावेरी ऑफिसला जात असताना तिचा मोठा अपघात होतो. त्या अपघातामध्ये तिला हाताला पायालाही गंभीर दुखापत होते. तेथीलच एका व्यक्तीने तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले असते. हे जेव्हा घरातल्यांना समजतं तेव्हा सर्वजण कावेरीला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातात. तेव्हा असं समजतं की कावेरीच्या डाव्या पायाला दुखापत झालेली आहे. त्यामुळे तिला व्यवस्थित स्वतःच्या पायावर नीट चालता देखील येत नव्हतं. काही दिवस तिला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येतं आणि मग नंतर तिला घरी घेऊन जाण्यास सांगतात.
पण पुढचे काही दिवस तिला पूर्णपणे आराम करण्याची सक्त ताकीदच डॉक्टरांनी दिलेली असते. त्यानुसारच कावेरीला घरी घेऊन येण्यात येतं. तेव्हा कावेरीच्या स्वागतासाठी रेश्मा दारातच उभी असते. कावेरीचा हात हातात घेते आणि बोलते की आतमध्ये या दीदी, तुमचे स्वागत आहे. हे ऐकून मात्र कावेरी खूपच भावुक होते. ती पटकन रेश्माला मिठी मारते आणि बोलते की मला माफ कर. मी तुझ्याशी इतके वाईट वागले, तुला नको नको ते अपशब्द वापरले. पण तरी देखील तू माझ्यासाठी गेले इतके दिवस एवढं काही करत आहेस. दवाखान्यात देखील असताना तुझी खूप धावपळ झाली. तू माझ्यासाठी खूप काही केलं आणि आता देखील पूर्ण जबाबदारी माझी तू घेतलेली आहेस. खरंच मी तुला समजण्यात खूप मोठी चूक केली आहे. हे ऐकून रेश्मा कावेरीला म्हणते की तुम्ही माझी माफी मागून तुम्ही लाजवू नका. तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच आहात. जर तुम्ही मला काही बोलला असाल तर ते हक्कानेच असेल. दोघींचा प्रेमळ संवाद ऐकून सर्वांनाच खूप छान वाटतं. आता हसतच नितीन बोलतो की तुमच्या गप्पा झाल्या असतील तर आता आपण आतमध्ये जायचं का? त्यावर रेश्मा बोलते हो हो हो, सर्वजण या, मी दीदींना त्यांच्या रूममध्ये सोडून येते. असे बोलून रेश्मा कावेरीला तिच्या रूमपर्यंत सोडायला जाण्यास मदत करते. त्यानंतर पुढचे काही दिवस कावेरी पूर्णपणे आराम करते. रेश्मा व सासू देखील तिची पूर्ण काळजी घेतात. आणि मग 15 दिवस गेल्यानंतर कावेरीची तब्येत पूर्णपणे बरी झालेली असते. ती स्वतःच्या पायावर नीट व्यवस्थित चालू शकत असते. ती आता ऑफिसला जाण्यासाठी तयार असते. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला जाण्याची तयारी करत असते. रेश्मा तिच्यासाठी टिफिन बनवते आणि टिफिन घेऊन रेश्मा हॉलमध्ये येते आणि कावेरीला टिफिन देते. यावेळेस टिफिन घेताना कावेरीला मागचे जुने दिवस आठवतात, जेव्हा ती रेश्माच्या हातचे पाणीसुद्धा प्यायला तयार नसायची. ते दिवस आठवून तिला पुन्हा एकदा तिची चूक लक्षात येते. ती पुन्हा एकदा रेश्माची माफी मागू लागते. तेव्हा पण रेश्मा अगदी मोठ्या मनाने तिचा हात हातात घेते आणि बोलते की आता आपण मागचे सर्व काही विसरून जाऊयात आणि एका चांगल्या नात्याला सुरुवात करूयात. एका चांगल्या नात्याची ओळख आपण निर्माण करूयात. असे बोलून दोघी एकमेकींना भेटतात आणि मग त्यानंतरचे सर्वजण एकत्र छान आनंदाने राहतात. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.